तर बिलकुल श्रीराम रक्षा महाआरती माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी कालच जाहीर केलेली आहे. आम्ही आंदोलनाची तयारी केलेली. आज संभाजीनगरातून या आंदोलनाची सुरुवात झालेली आहे. हे गावोगावापर्यंत नेण्याचं आमचा निर्धार आहे. कारण ज्या पद्धतीनं 1988-89 पासून श्रीरामाच्या मंदिराच्या निर्माणाची घोषणा झाली, गावागावातून विटा शिला, ज्याला त्या शिलांचं पूजन झालं, वेगवेगळ्या पूजन झालं, निधी गोळा केला गावागावातून, रुपया 10 रुपये अख्खापासून शिवसेनेनं मोठ्या प्रमाणात याच्यात सहभाग घेतला. परंतु आता जे समोर येतंय, रामाच्या भक्तांच्या श्रद्धेचा अवमान करून या देणग्याच लुटण्याचा प्रकार झाला, त्याचा अपहार करण्याचा प्रकार, राम भक्तांच्या श्रद्धेचा अवमान. आणि हिंदूच लोक आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीचं ज्यांना समर्थन आहे असंच लोक करतायत. मला असं वाटतं हे छद्म हिंदुत्ववादी लोक आहेत. छद्म, फक्त राजकारणापुरतं हिंदुत्ववाद वापरायचं अशा पद्धतीनं हे लोक आहेत. मला असं वाटतं शिवसेनेनं याविरुद्ध शिंग फुंकलं. हे आंदोलन महाराष्ट्रात, मला असं वाटतं याचं वनव्याचं स्वरूप येणाऱ्या काळात होईल. मला असं वाटतं येणार काय देशात सुद्धा हे आंदोलन जायचं. पण महाराष्ट्रात गावागावात शिवसेना हे आंदोलन करेल एवढं नक्की. जी भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस ही घटना घडली होती त्यावेळेस त्याला कोणी करायला तयार नव्हतं, तेव्हा शिवसेना कोणत्याची जबाबदारी स्वीकारली. त्या भारतीय जनता पार्टीकडून अशा रामाच्या श्रद्धेचा अवमान करणं याच्यात काही मला विशेष वाटत नाही. त्यामुळे त्यांनी खिल्ली उडवणं, त्यांना फक्त मतं पाहिजे, राजकारण पाहिजे. मला असं वाटतं आम्ही मताचा विचार न करता काम करणारे, हिंदुत्वासाठी काम करणारे, बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांनी काम करणारे लोक उद्धवजींच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या खिल्लीची आम्ही चिंता करतो. पण मला असं वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच्यातली मूळ याच्यात आहे संघटन. त्यांनी ज्या पद्धतीनं निषेध व्यक्त केला, चिंता व्यक्त केला, मला वाटतं ती चिंता शिवसेनेनं व्यक्त केली. विरोधकांचा फक्त एक उमेदवार विजयी झाले, कल्याण काळे. त्यांनीही विजय बोलताना तुमच्यावर मात्र टीका केली. ते तिकडून कसे लढले? त्यांनी इकडून लढायला पाहिजे होतं. गरज काय नाही. त्यांनी त्यांच्या भावासाठी अति आग्रह केला. जर बंधुप्रेम सोडलं असतं तर तेही एकत्र आले असते. मला असं वाटतं पक्षानिवेश, अभिनिवेश बाजूला ठेवलाच पाहिजे. ठीक आहे ना, काय प्रश्न, मी कुठे त्यांच्या विरोधात. मला असं वाटतं त्या बँकेपुरतं आमचं या सगळ्या गोष्टी होतं. बँकेच्या बाहेर आता आम्ही सगळी महाविकास आघाडी म्हणून एकत्रित आहोतच. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.